आज आपल्यामध्ये सौ मेबल रॉबर्ट लोबो जे पडई गावातले आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, आज आपल्यामध्ये तुम्ही ज्यांना पाहत आहात त्या आहेत सौ मेबल रॉबर्ट लोबो, राहणार पडई गाव. आणि त्यांच्याविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आपलं 10वीपर्यंतचं शिक्षण त्यांनी आपल्या शाळेतून केलेलं आहे. संत जोसेफ हायस्कूल नंदाखाल येथून त्यांनी स्कूल आणि 11वी-12वीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे. आणि विशेष कौतुकाची बाब म्हणजे 12वीला त्या आपल्या कॉलेजमधून कॉमर्स सेक्शनमधून प्रथम आलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी BCom केलं, त्यानंतर MCom केलं. MCom झाल्यानंतर त्यांनी गव्हर्मेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटन्सी अकाउंटन्सीमध्ये त्यांनी पदवी घेतली. आपल्या वसईमधून, विशेषतः उत्तर वसईमधून पहिल्या स्त्री म्हणून त्या CA झाल्या. फर्स्ट लेडी हू हॅज कंप्लीटेड CA फ्रॉम नॉर्थ वसई. त्याच्यानंतर त्यांनी PhD ही पदवी देखील घेतलेली आहे. आणि सध्या त्या विवा कॉलेजमध्ये शिकवत आहेत. MCom आणि TY BComच्या स्टुडंटला त्या विवा कॉलेजमधून शिकवत आहेत. आणि गेल्या 15 वर्षापासून ते CAची प्रॅक्टिस देखील करत आहेत. त्यांचं स्वतःचं ऑफिस देखील विरारला आहेत. तुम्ही पाहत असाल की इतक्या डिग्रीज, इतका अभ्यास हा कसा केला असेल, त्या करण्यामागे निश्चितच परमेश्वराची कृपा असते, आशीर्वाद असतो. आणि त्याबरोबरच व्यक्तीची तेवढी धडपड आणि मेहनत असते. सौ मेबल रॉबर्ट लोबो यांचं हे चौरंगी व्यक्तिमत्व, की त्यांनी जो अभ्यास केलेला आहे, त्यांनी जे काही आत्मसात केलेलं आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी जे काही मिळवलेलं आहे, त्याची परतफेड म्हणून आणि जी भावी पिढी आहे, येणारे होतकरू विद्यार्थी आहेत, अपकमिंग स्टुडंट्स, त्या अपकमिंग स्टुडंट्सला मार्गदर्शन करण्यासाठी ते आज आपल्यामध्ये आहेत. सर्वांच्या वतीने ऑन बिहाफ ऑफ ऑल ऑफ यू I welcome Mrs. Mabel Robert Lobo, and we start our interview. Mabel, tell us something about yourself. Thank you very much for the lovely introduction. तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळी अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. आपल्याला कळत नाही की आपल्यापुढे काय वाढून ठेवलेलं आहे. अजूनही अंदाज येत नाही आहे ह्या गोष्टीचा की नक्की आपले पुढचं पाऊल कसं असणार आहे. आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पुढे जायचं आहे. आपली अर्थव्यवस्था जी खिळखिळी झालेली आहे, आपलीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे. आणि ह्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आता प्रयत्न करणं गरजेचं आहे. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आपल्याला आता भरारी घ्यायची आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला परत एकदा आर्थिक नियोजन किंवा आर्थिक बाबी परत एकदा जाणून घ्यायची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठी फादरांचं हे प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहेत. कारण फादरांनी ही जी मला संधी दिलेली आहे की तुमच्यासमोर नवीन काही टर्म्स किंवा नवीन काही बाबी प्रेझेंट करण्यासाठी, त्याबद्दल मी फादर जो डिमॉन्ते यांचे विशेष आभार मानते. माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, लोकांनो, ही एक जनरल इंटरव्ह्यू आहे आणि त्याद्वारे तुम्हाला फायनान्स म्हणजेच अर्थ कारण ह्याविषयी चांगली माहिती मिळणार आहे. मेबल, तुला एक प्रश्न विचारतोय की व्यक्तीला जी इन्कम मिळते त्याला टॅक्स कसा बसतो? हाव द इन्कम इज टॅक्स्ड इन इंडिया, आणि त्याचे बेस काय आहे? व्हॉट आर द बेसिस ऑफ टॅक्सिंग इन्कम? नॉर्मली इंडियामध्ये आपला जो ॲक्ट आहे, इंडियन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961,
या ॲक्टखाली आपल्याला टॅक्स लागला जातो. पण हा जो टॅक्स आहे तो व्यक्तीच्या म्हणजे आता व्यक्तीमध्ये पूर्ण ओनली नॉट इंडिव्हिज्युअल कवर न होता बाकीच्या पण कॅटेगरीज त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. जसं आपली पार्टनरशिप फर्म, हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF सांगतो, किंवा कंपनीज असतात, किंवा आपले लोकल ऑथॉरिटीज आहेत, कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ट्रस्ट आहे. या सगळ्यांचं जे इन्कम आहे ते त्यांच्या रेसिडेन्शियल स्टेटसप्रमाणे टॅक्स लावलं जातं त्याच्यामध्ये. तर हा रेसिडेन्शियल स्टेटस जो हा भाग आहे तो इन्कम टॅक्सच्या सेक्शन 6मध्ये डिफाईन केलेला आहे. आणि ह्या स्टेटसनुसार आता इंडिव्हिज्युअलच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्यांचा इंडियामध्ये स्टे किती आहे त्या स्टेनुसार हा इन्कम टॅक्स लावला जातो आणि त्यानुसारच त्यांचं इन्कम इकडे टॅक्सेबल केलं जातं. बजेट 2020च्या अगोदर म्हणजे आर्थिक बजेट 2020च्या अगोदर हा रेसिडेन्स जर इंडिव्हिज्युअल भारतामध्ये 182 डेज 182 दिवस जर असेल तर त्याचं इन्कम इकडे टॅक्सेबल होतं. पण आता ह्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यामध्ये थोडंसं चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि हा 182 दिवसाचा जो पिरियड आहे तो 120वर करण्यात आलेला आहे. तर हे एकदम प्रोव्हिजन त्यांनी एवढ्या वर्षाची जी चालू होती ती चेंज केलेली आहे. त्यामध्ये आणखीन एक सांगू इच्छिते की नॉर्मली रेसिडेन्शियल स्टेटसमध्ये व्यक्ती एकतर रेसिडेंट असतो किंवा नॉन रेसिडेंट असतो. आपल्याकडे भरपूर सारे जण नॉन रेसिडेंट आहेत जे बाहेर कामाला वगैरे आहेत. त्यांच्यासाठी एक आणखीन एक प्रोव्हिजन ह्या वर्षीच्या बजेटमध्ये आणलेली आहे की जर त्यांचे इन्कम 15 लाखाच्या वर असेल आणि त्यांनी कुठेही टॅक्स भरला नसेल, बाहेर इंडिया सोडून बाकी दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये टॅक्स भरला नसेल, तर ह्या वर्षीच्या बजेटप्रमाणे तुम्हाला इंडियामध्ये टॅक्स लावण्यात येईल. खूप सारे चेंजेस ह्या वर्षीच्या बजेटमध्ये केलेले आहेत. ह्या वर्षीच्या बजेटमध्ये टॅक्स रेट पण चेंजेस झालेले आहेत, स्लॅब पण चेंजेस झालेले आहेत. म्हणजे गव्हर्मेंट हे जवळजवळ डायरेक्ट टॅक्स कोड हा DTC जो गव्हर्मेंटने 2008पासून जो प्रपोज केलेला आहे, जो अजूनही आलेला नाही आहे, बट गव्हर्मेंट इज मुव्हिंग टुवर्ड्स दॅट टू सिम्प्लिफाय द टॅक्सेशन सिस्टम. आता NRI जे आहेत NRI त्यांना कसं काय टॅक्स वगैरे त्यांचं काय असते? NRIच्या केसमध्ये त्यांचं जे फॉरेन इन्कम आहे, NRI म्हणजे जे प्युअरली बाहेरच आहेत, ज्यांचं इंडियामध्ये 120 दिवस या प्रेझेंट बजेटनुसार 120 दिवस, पहिलं ते 182 डेज होतं, तर त्यानुसार त्यांचं 120 किंवा 182 दिवस जर इंडियामध्ये भरले नाहीत तर दे विल बी कॉल्ड ॲज अ नॉन रेसिडेंट इंडियन. NRIच्या केसमध्ये त्यांचं फॉरेन इन्कमवर इकडे काहीही टॅक्स गव्हर्मेंट लावू शकत नाही. पण जे इंडियन इन्कम आहे त्याच्यावर त्यांना इंडियन इन्कम टॅक्सनुसार टॅक्स भरावा लागतो. थोडक्यात सांग की हाऊ मेनी टॅक्सेस आर दे in India? Like, tell us something about the number of taxes that an individual or firm has to pay. बेसिकली टॅक्सेशनचं डिवाईड केलं तर हा टॅक्स सेंट्रल गव्हर्मेंट लेवी करते, स्टेट गव्हर्मेंट लेवी करते आणि आपले जे लोकल बॉडीज आहेत लाईक आपले ग्रामपंचायत, म्युन्सिपल ऑथॉरिटीज, ते पण आपल्याला टॅक्स लावतात. तर टॅक्स असं क्लासिफाय करायचं झालं तर आपला सेंट्रल टॅक्स असतो, स्टेट टॅक्स असतो आणि लोकल टॅक्स असतो. सेंट्रल टॅक्समध्ये डायरेक्ट टॅक्स असतो आणि इनडायरेक्ट टॅक्स असतो. आता डायरेक्ट टॅक्समध्ये इन्कम टॅक्स हा एकच प्रकार राहिलेला आहे. वेल्थ टॅक्स हा पण प्रकार होता, पण 2015 नंतर हा वेल्थ टॅक्स आपल्याला लागू नाही आहे, अबॉलिश केलेला आहे. तर इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये तुमचे जे गुड्स म्हणजे तुम्ही जे प्रोडक्ट परचेस करता किंवा सेल करतात त्याच्यावर जो काही टॅक्स लागलेला असतो तर तो इनडायरेक्ट टॅक्समध्ये येतो. तर इन्कम टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे जो सेंट्रल गव्हर्मेंट लेवी करते. आणि बाकीचे जे टॅक्सेस आहेत, आता इनडायरेक्ट टॅक्समध्ये तुमचं सेल्स टॅक्स आला, तुमचं सर्व्हिस टॅक्स, एक्साईज ड्युटी, ऑक्ट्रॉय, लोकल बॉडी टॅक्स, हे सगळे प्रकार आहेत. पण 2017मध्ये GST 1 जुलै 2017 नंतर जे GST आलं त्यानंतर अराउंड 17 टाईप्स ऑफ टॅक्स आर कॅन्सल, सबस्युम केलं.
त्याला सबस्युम करणं असं बोलतात. म्हणजे ते कॅन्सल अबॉलिश करून एक GST हा प्रकार गव्हर्मेंट घेऊन आलेला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. पण बाकीचे पण टॅक्स अजूनही चालू आहेत. लाईक कस्टम ड्युटी आहे आपल्याकडे, लिकरवर एक्साईज ड्युटी अजूनही चालू आहे, पेट्रोल जे आहे त्याच्यावर स्टेट वॅट अजूनही चालू आहे. स्टेट वॅट म्हणजे जो स्टेट गव्हर्मेंट लेवी करतं ते, आणि लोकल टॅक्स म्हणजे जे आपल्याला आपले लोकल बॉडी जे टॅक्स लावतात त्याच्यामध्ये तुमची घरपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स, हे वॉटर टॅक्स, हे सगळं लोकल टॅक्समध्ये आपण कवर करू शकतो. हाऊ मेनी हेड्स ऑफ इन्कम आर दे? हेड्स ऑफ इन्कम किती आहे? बेसिकली इन्कम क्लासिफाय 5 हेडमध्ये केलं जातं. नॉर्मली हे इन्कम 5 हेडमध्ये म्हणजे तुमचं नेचर ऑफ इन्कमप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन होतं. एक फर्स्ट हेड आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, म्हणजे तुम्हाला जर एम्प्लॉयरकडून सॅलरी मिळत असेल तर ते इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये डिफाईन करतात. दुसरं हेड आहे की तुमचं रेंट, तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीपासून जर भाडं मिळत असेल तर दॅट विल बी कॉल्ड ॲज अ इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. थर्ड हेड आहे तुम्ही एखादा बिझनेस करत असाल किंवा एखादे प्रोफेशन रन करत असाल तर त्यामधून जे तुम्हाला इन्कम मिळते त्याला आपण इन्कम फ्रॉम बिझनेस ऑर प्रोफेशन असं सांगतो. कधी तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली किंवा तुमची मालमत्ता विकली तर त्यापासून तुम्हाला जे इन्कम येतं त्याला इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन असं सांगतात. आणि हे सर्व 4 हेड्स सोडून बाकीचं जर काही इन्कम असेल, जसं तुम्हाला इंटरेस्ट मिळतं, डिव्हिडंड मिळतं किंवा तुम्हाला आणखीन काही सबसिडी, कॉम्पेन्सेशन किंवा गिफ्ट, हे सगळे जे मिसलेनियस इन्कम जे आहे ते शेवटच्या हेडमध्ये तुम्हाला कॅटेगराईज करावं लागते. नॉर्मली हा क्वेश्चन मला माझी मुलं, कॉलेजची मुलं विचारतात की हे कशाला तुम्ही 5 हेडमध्ये का बायफर्गेशन करता, कारण टॅक्स तर तुम्हाला पूर्ण टोटल इन्कमवरच लावावा लागतो. तर नॉर्मली असं असते की तुमच्या प्रत्येक हेडमध्ये स्पेसिफिक डिडक्शन्स आणि अलावन्सेस दिलेले असतात आणि ते त्या इन्कमलाच अलाव असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही रेंट, तुमचं स्वतःची प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही ती भाड्याने दिली तर ते तुम्हाला भाडं जे येते ते तुम्हाला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये दाखवावं लागतं. आणि या इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 24 जे असतं जे 30%चं डिडक्शन भेटतं. सेम वे जर तुम्ही एखादी प्रॉपर्टी भाड्याने घेतली आणि ती आणखीन भाड्याने दिलं, त्याला सबलेटिंग सांगतात, तर ते तुमचं हाऊस प्रॉपर्टीचं इन्कम होत नाही आहे. ते इन्कम तुमच्या अदर सोर्सेसखाली डिफाईन करावं लागते ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डिडक्शन भेटत नाही. त्यामुळे हे जे कॅटेगरायझेशन केलेलं असते ते त्या नेचरनुसार करावं लागते, कारण त्या हेडखाली काही जे डिडक्शन्स, अलावन्सेस दिलेले असतात ते त्या इन्कमला लागू पडतात. आता आपली काही लोक जे आहेत ती प्रॉपर्टी बाय किंवा सेल करतात, जमिनी घेतात, जमिनी विकतात किंवा फ्लॅट विकत घेतात, फ्लॅट विकतात. विच टाईप ऑफ टॅक्स नीड टू बी पेड ऑन सेल ऑफ प्रॉपर्टी? बेसिकली सेल ऑफ प्रॉपर्टी मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे हे सेल ऑफ प्रॉपर्टी इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन या स्पेशल हेडखाली तुम्हाला प्रोड्यूस करावं लागते. ह्याला स्पेशल इन्कम पण सांगतात, कारण हे इन्कम नॉन रिकरिंग नेचरचं असते, ते वारंवार होत नसतं आणि ह्या गोष्टीमुळे ह्या इन्कमला स्पेशल टॅक्स रेट पण गव्हर्मेंटने दिलेला आहे. आता हे जे इन्कम फ्रॉम प्रॉपर्टी आहे ते नॉर्मली त्याचं पिरियडिसिटी, म्हणजे तुम्ही किती वर्षापर्यंत ते होल्ड केलेलं आहे त्याप्रमाणे ते क्लासिफाय केले जातात. तर आता हे क्लासिफिकेशन त्याचं शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म ह्यामध्ये होतं. नॉर्मली ह्याच्यामध्ये आणखीन फर्दर क्लासिफिकेशन आहे की फायनान्शियल ॲसेट्स आणि नॉन फायनान्शियल ॲसेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, हे फायनान्शियल ॲसेट आपण दाखवू शकतो, ते फायनान्शियल ॲसेटमध्ये क्लासिफाय होतात. आणि नॉन फायनान्शियल ॲसेटमध्ये तुमची प्रॉपर्टी, तुमचे लँड किंवा तुमचं शॉप, तुमचं फ्लॅट हा त्याच्यामध्ये कॅटेगराईज होतं. हे क्लासिफिकेशन अशासाठी केलेलं आहे की जी पिरियडिसिटी आहे लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म ते त्या फायनान्शियल आणि नॉन फायनान्शियल ॲसेटसाठी वेगवेगळं आहे.
फायनान्शियल ॲसेटसाठी असं आहे की तुम्ही 12 महिन्यापर्यंत एखादं शेअर्स किंवा डिबेंचर्स होल्ड केलं, 12 महिन्याच्या आत विकलं तर ते शॉर्ट टर्ममध्ये येतं. आणि 12 महिन्यापेक्षा जास्त पिरियड होल्डअप केला आणि तुम्ही ते सेल केलं तर त्याच्यावर जे काही इन्कम आहे ते लाँग टर्ममध्ये येतं. आता हे फायनान्शियल ॲसेटमध्ये जो शॉर्ट टर्म इन्कम आहे त्याच्यावर गव्हर्मेंटने 15% रेट लावलेला आहे. जर तुम्ही STT पेड शेअर्स असतील तर STT पेड शेअर्स असतील तर तुम्हाला 15% पर्यंत ते टॅक्स भरावा लागतो. अदरवाईज तुमच्या नॉर्मल इन्कममध्ये ॲडअप होऊन जो काही रेट आहे तो त्याला ॲप्लिकेबल होतो. आणि लाँग टर्म नॉर्मली असं असते की लाँग टर्म जे आहे 2019च्या बजेटच्या अगोदर लाँग टर्म कॅपिटल गेन ऑन फायनान्शियल ॲसेटवर एक्झाम्प्टेड, जे त्यांनी 2019च्या बजेटनंतर त्याच्यावरही टॅक्स लावलेला आहे. जर तुमचं इन्कम लाँग टर्म इन्कम ऑन फायनान्शियल ॲसेट 1 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. आणि नॉन फायनान्शियल ॲसेट जसं तुमचे प्रॉपर्टीज आहेत, फ्लॅट आहे, शॉप आहे, लँड आहे, ह्याच्यासाठी पिरियडिसिटी गव्हर्मेंटने पहिली पिरियडिसिटी 3 वर्षाची होती लाँग टर्मसाठी, जी आता त्यांनी 2019 नंतर चेंजेस केलेल्या आहेत. आणि 2019 नंतर ही पिरियडिसिटी 2 वर्ष केलेली आहे 24 महिन्यासाठी. म्हणजे तुम्ही 24 महिन्यापेक्षा कमी वर्ष जर होल्ड केलं नॉन फायनान्शियल ॲसेट तर दॅट विल बी क्लासिफाईड ॲज अ शॉर्ट टर्म, अदरवाईज इट विल बी क्लासिफाईड ॲज अ लाँग टर्म. हे क्लासिफिकेशन अशासाठी असते की त्यांचा टॅक्स रेट वेगळं असतो आणि त्याच्यामध्ये जे त्यांना डिडक्शन्स वगैरे भेटतात ते वेगळे असतात, त्यामुळे ते क्लासिफिकेशन तसं केलेलं असतं. Now tell me something about which kinds of investment need to be made for saving tax. नॉर्मली गव्हर्मेंटने जे इन्व्हेस्टमेंट सोर्सेस दिलेले आहेत त्याचं डिडक्शन आपल्याला सेक्शन 80C हा जो इन्कम टॅक्स सेक्शन आहे त्याखाली आपल्याला भेटतं. आता ह्या प्रश्नामध्ये मराठीत सांगायचं झालं तर टॅक्स सेव्ह करण्यासाठी आपण कुठल्या प्रकारची गुंतवणूक केली पाहिजे, टॅक्स सेव्ह करण्यासाठी कुठल्या प्रकारची गुंतवणूक आपण केली पाहिजे. हो, कारण टॅक्स सेव्ह करण्यासाठी जे गुंतवणूक आहे ती गव्हर्मेंटने सेक्शन 80C मध्ये डिफाईन केलेली आहे. आणि ह्यामध्ये खूप सारे सोर्सेस त्यांनी दिलेले आहेत. जसं तुम्ही एखादी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकता, त्याच्यावरचं जे प्रीमियम आहे ते आपण दाखवू शकतो. किंवा तुम्ही पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. किंवा तुम्ही एखाद्या शेड्यूल बँकेमध्ये डिपॉझिट ठेवू शकता 5 वर्षापर्यंत, लॉक इन पिरियडमध्ये असतं. किंवा त्याच्यामध्ये तुमचं जे हाऊसिंग लोन आहे त्याचं जे हप्ता आहे प्रिन्सिपल अमाऊंट मुद्दल त्याचं डिडक्शन्स आपण दाखवू शकतो. वेगवेगळे सोर्सेस गव्हर्मेंटने ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि हे सोर्सेस आपण अवेल करून आपला टॅक्स वाचू शकतो. हे जे इन्व्हेस्टमेंटचं डिडक्शन आहे ते 1.5 लाखापर्यंत आपल्याला अलाउड आहे. पण आत्ता जे बजेट आता ह्या वर्षीचं जे बजेट आलेलं बजेट 2020 यामध्ये गव्हर्मेंटने 2 स्लॅब दिलेले आहेत. 2 रिजिम्स आर डिफाईन्ड, ओल्ड रिजिम आणि न्यू रिजिम. आता हे न्यू रिजिमप्रमाणे तुम्हाला हे डिडक्शन्स किंवा जे का अलावन्सेस आहे त्याचा काहीही फायदा होणार नाही. पण हा जो टॅक्सेशन रिजिम आहे तो ऑप्शनल आहे. जर तुम्ही जुन्याप्रमाणे जर टॅक्स कॅल्क्युलेट करणार असाल तर तुम्हाला हे सगळे डिडक्शन्स आणि इन्व्हेस्टमेंटचा फायदा आहे. जर नवीन टॅक्स स्लॅबनुसार जात असाल, न्यू रिजिमनुसार जात असाल तर तुम्हाला त्याचा काही फायदा नाही. गव्हर्मेंटने हे करून अराउंड 70 टाईप्स ऑफ अलावन्सेस अँड डिडक्शन्स काढून घेतलेले आहेत. थोडक्यात आम्हाला सांगा की TDS काय आहे, टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स, TDS काय आहे आणि तो भरण्याचा कार्यकाल काय आहे. नॉर्मली असं असते की प्रत्येक इंडिव्हिज्युअल किंवा प्रत्येक पर्सन इन्क्लूड्स, मी सांगितलं तसं की सगळे कॅटेगरीज त्याच्यात आले तर ह्यांना गव्हर्मेंटने डिफाईन केलेलं आहे की त्यांचं जर एस्टिमेटेड टॅक्स
वर्षाचा एस्टिमेटेड टॅक्स जर 10,000च्या वर जात असेल तर त्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. या सेम बेसिसवर गव्हर्मेंटने रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे जे इन्कम पे करतात त्यांना, की ज्यांना तुम्ही पे करता त्यांच्या इन्कममधून टॅक्स डिडक्ट करायचा. त्याला सांगतात TDS. हा TDS ॲडव्हान्स टॅक्सप्रमाणेच असतो, ॲडव्हान्स टॅक्सचंच नेचर असतं, पण त्याची जबाबदारी जो पेयर असतो, जो इन्कम पे करतो त्याला दिलेली असते. वेगवेगळे सोर्सेस तिकडे आहेत, जसं तुमचं सॅलरीमधून तुम्हाला TDS भरावा लागतो, किंवा तुम्हाला एखादं प्रोफेशनल इन्कम असेल त्याच्यामधून भरावा लागतो, किंवा तुम्हाला एखादं कमिशन मिळत असेल त्याच्यावर TDS भरावा लागतो, किंवा एखादं तुम्हाला लॉटरी प्राईज मिळाली त्याच्यावर तुम्हाला TDS भरावा लागतो, कॉन्ट्रॅक्ट इन्कम असेल त्याच्यावर भरावं लागतं. वेगवेगळे रेट आहेत, वेगवेगळे अमाऊंटचे लिमिट पण ह्याच्यामध्ये डिफाईन केलेलं आहे. तर जर तुम्ही एखाद्या महिन्यामध्ये जर असं पेमेंट करत असाल तर गव्हर्मेंटने ही ड्युटी पेयरला दिलेली आहे की त्या इन्कममधून TDS डिडक्ट करून गव्हर्मेंटला पे करायचा, आणि त्याचं जे ड्यू डेट आहे ती नेक्स्ट महिन्याच्या 7 तारखेपर्यंत तुम्हाला पे करावा लागतो. अदरवाईज तुम्हाला इंटरेस्ट त्याच्यावर भरावा लागेल. थोडक्यात PF विषयी सांगा. PF प्रॉव्हिडंट फंड, की एखाद्या व्यक्तीला प्रॉव्हिडंट फंड देताना त्याची सॅलरी किती असावी लागते, की काय कार्यकाल असतो, म्हणजे त्या फर्ममध्ये किंवा त्या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करताना किती वेळ त्याला काम केल्यानंतर त्याला PF मिळतो, की त्याच्या सॅलरीवरती PF मिळतो? नॉर्मली असं आहे की PF ॲक्टनुसार हे प्रॉव्हिडंट फंडचं डिडक्शन केलं जातं. तुमचं जर बेसिक आणि DA जर 10,000च्या वर जात असेल तर एम्प्लॉयरला कुठलीही जबाबदारी नाही तुमचं PF डिडक्ट करणं. पण ॲट द सेम टाईम एम्प्लॉयर तुमचं PF डिडक्ट अशासाठी करतो की दे हॅव टू शो द वेलफेअर एम्प्लॉईज वेलफेअर, कारण ह्या वेळेला एम्प्लॉईज वेलफेअर ॲक्ट पण तिकडे कार्यरत असतो, आणि एम्प्लॉईजसाठी काय तुम्ही वेलफेअर किंवा काय तुम्ही गोष्टी करता ह्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिडंट फंडचं डिडक्शन दाखवावं लागते. तर नॉर्मली असं आहे की 10,000च्या वर जर इन्कम जात असेल तर एम्प्लॉयरला काहीही कंपल्सरी नाही आहे की PF डिडक्ट करणं. तो चूज करू शकतो की PF डिडक्ट करायची गरज नाही. व्हॉट इज टॅक्स ऑडिट? ऑडिटविषयी सांगा. नॉर्मली असं असते की लोक बिझनेस करतात, लोक ट्रान्झॅक्शन करतात, हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्डवर आलेलं असतं, पण लोकांना, आपल्या इकडच्या लोकांना त्याचं अवेअरनेस खूप कमी आहे की ह्या नक्की हे ट्रान्झॅक्शन आहे ते गव्हर्मेंटला दाखवावं लागतं. गव्हर्मेंटने तुम्हाला एक लिमिट दिलेली आहे, आणि हे सेक्शन 44AB म्हणून जो सेक्शन आहे इन्कम टॅक्सचा, त्यामध्ये ते डिफाईन केलेलं आहे की तुमचं जर एखादं टर्नओव्हर, समजा तुम्ही बिझनेस करत असाल तर तुमचं जो सेल्स आहे किंवा तुमची जी ग्रॉस रिसीट आहे ती 1 कोटीच्या वर जर गेली तर तुम्हाला तुमचं पूर्ण अकाउंटिंग रेकॉर्ड करावं लागते. तुम्ही जे जे ट्रान्झॅक्शन करता ते रेकॉर्ड करून ते CA चार्टर्ड अकाउंटंटतर्फे चेक करून घेतलं जातं. इन्कम टॅक्सचे फॉर्म आहेत ते फॉर्म भरून गव्हर्मेंटला डिक्लेअर करावं लागतं की आमचं ट्रान्झॅक्शन असे आहेत. तुम्ही जर प्रोफेशनल इन्कम असेल तर तुम्हाला 50 लाखाची लिमिट इकडे दिलेली आहे. तर हे तुम्हाला करणं गरजेचं असेल. समजा तुम्ही हे नाही केलं तर गव्हर्मेंटच्या नियमानुसार तुम्हाला वेगळा जो सेक्शन आहे 44AD सेक्शन असतो त्याखाली तुम्हाला मिनिमम जो काही तुमचं ग्रॉस टर्नओव्हर आहे त्याच्यावर 8% 8% इन्कम दाखवावं लागते. नेट इन्कम दाखवून त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो. यावर्षीच्या बजेटमध्ये ह्यांनी गव्हर्मेंटने ही लिमिट 1 कोटीची जी लिमिट आहे ती चेंज करून 5 कोटीपर्यंत घेऊन आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये धोका असा आहे की जर 5 कोटीपर्यंत जर ऑडिट जर नसेल तर तुम्ही जर ऑडिट करणार नसाल तर तुम्हाला मिनिमम तुमच्या टर्नओव्हरच्या 8% प्रॉफिट दाखवणं भाग आहे. तर ह्यासाठी तुम्ही तुमच्या कर सल्लागाराचा सल्ला नक्कीच घ्या, कारण हे जे गव्हर्मेंटने लिमिट दिलेले आहे त्याच्यामधले तुम्हाला पात्रता किंवा त्याच्यातले कंडिशन्स जाणून घेणं गरजेचं आहे. आता इन्कम टॅक्स फाईल रिटर्न आपण म्हणतो, फाईल रिटर्न करणं, व्हॉट इज दॅट?
नॉर्मली असं असते की आपल्याकडची जी सिस्टम असते, टॅक्स सिस्टम जी आहे ती सेल्फ असेसमेंट सिस्टम आहे. सेल्फ असेसमेंट म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं इन्कम असेस करायचं आणि गव्हर्मेंटला डिक्लेअर करायचं. मी नॉर्मली मुलांना एक उदाहरण देते की सेल्फ असेसमेंट. तर मुलं मला नेहमी विचारतात, ह्याच्यात काय झालं, जर इन्कम नाही दाखवायचं असेल तर चालेल ना, त्याच्यात काय. ही एक प्रकारची चोरी पण आहे. आणि आणखीन एक उदाहरण मी त्याला नेहमी देते की समजा तुम्ही ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करता त्यावेळेला कसं असते की तुम्ही तिकीट काढून जाता. एखाद दिवशी तिकीट काढून जाऊ नका, फर्स्ट क्लासने प्रवास करा. पण तुमच्या मनात एक भीती असते की TC आला तर तुम्ही तिकीट का काढून जाता. सेम सिस्टम इकडे टॅक्सच्या बाबतीत लागू होते की सेल्फ असेसमेंट सिस्टम जरी गव्हर्मेंटने डिफाईन केलेली आहे, तुम्हाला तुमचं इन्कम जरी असेस करायचं आहे आणि तुम्हाला तुमचा टॅक्स तिकडे भरायचा असला तरी पण तुम्ही तुमचा टॅक्स व्यवस्थित कॅल्क्युलेट करायलाच हवा. सध्याचं एन्व्हायरमेंट असं आहे की गव्हर्मेंट इज हॅविंग लॉट्स ऑफ डेटाबेस इन देअर हँड. पॅन आधार लिंकेज जे केलेलं आहे गव्हर्मेंटने, आणि तुम्ही सगळ्या ठिकाणी आधार कार्ड आणि पॅन कार्ड जे देता तो सगळा डेटा गव्हर्मेंटकडे ऑलरेडी अवेलेबल झालेला आहे. त्यामुळे जर तुम्हाला कर भरायचं नाही किंवा तुमचं इन्कम जर दाखवायचं नाही तर ह्या बाबतीत तुम्हाला 4 वेळा विचार करावा लागेल की नक्की तुम्ही बरोबर करता की नाही आहे. नाव इट इज अ सिच्युएशन टू प्लॅन युअर टॅक्स रादर दॅन टू इवॅड युअर टॅक्स. टॅक्सची चोरी करू नका, टॅक्स प्लॅन करा, जेणेकरून तुम्हाला टॅक्स पण कमी बसेल आणि तुम्ही एक चांगले नागरिक म्हणून मिरवू शकाल. During this recession period, which kinds of investment need to be done? आता पूर्ण आर्थिक गणित आपली बिघडलेली आहे. तसं बघायला गेलं तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपलं स्वतःचं हाऊसहोल्ड जे इन्कम आहे ते पण कमी झालेलं आहे. तर आपल्याला ह्या गोष्टीवर प्लॅन करणं नक्कीच गरजेचं आहे. इन्व्हेस्टमेंट जे आहे तर आता सध्याचं जे सिच्युएशन चालू आहे त्यामध्ये तुम्हाला लिक्विड इन्व्हेस्टमेंट हातात ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण What is liquid investment? लिक्विड इन्व्हेस्टमेंट इन द सेन्स की तुमच्या हातामध्ये इमिजिएटली जे अवेलेबल होऊ शकते. तुमची जर इन्व्हेस्टमेंट तुमच्या प्रॉपर्टीमध्ये, फ्लॅटमध्ये, शॉपमध्ये असेल तर ती तुम्ही इमिजिएटली सेल करू शकत नाही आहात. ॲट द सेम टाईम जर तुमच्या बँकेमध्ये जर डिपॉझिट असतील किंवा तुमच्या हातामध्ये जर काही इन्व्हेस्टमेंट असेल जी तुम्ही इमिजिएटली कॅश करू शकता, त्याला लिक्विड इन्व्हेस्टमेंट सांगतात. तर सध्याचं हा पिरियड जो असं चालू आहे आणि वी कॅन फेस अनदर लॉकडाऊन, या सगळ्या सिच्युएशनमध्ये असं हे आहे की तुमच्या हातामध्ये लिक्विड इन्व्हेस्टमेंट असणं खूप गरजेचं आहे रादर दॅन तुमचे जे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट जर असेल. पण सध्या तुमच्या हातामध्ये नॉर्मली असं प्रेडिक्शन केलं आहे, इवन IMFने, वर्ल्ड बँकने पण प्रेडिक्शन केलेलं आहे की रिसेशन खूप आहे. म्हणजे एशियन कंट्रीजमध्ये 60 वर्षामध्ये एवढं रिसेशन आलं नव्हतं, जे आत्ता ह्या पुढच्या 2020 किंवा 21 सालापर्यंत राहणार आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली जी सेविंग हॅबिट आहे, आपलं जे रोजचं हॅबिट्स आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग पण अफेक्ट होण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर मी असं सांगेन की तुमच्या हातामध्ये लिक्विड इन्व्हेस्टमेंट ठेवायची खूप काही गरज आत्ता निर्माण झालेली आहे आणि त्या अँगलने तुम्ही स्वतःचा विचार करू शकता. स्वतःच्या हॅबिट्स, सवयी तुम्हाला थोड्याशा बदलाव्या लागतील. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो बजेट 2020, तर ते त्याविषयी थोडक्यात सांगा की ते का आहे. बजेट 2020मध्ये खूप सारे चेंजेस गव्हर्मेंटने केलेले आहेत. म्हणजे तुमचं इन्कम टॅक्सचे जे स्लॅब्स आहेत, न्यू रिजिम त्यांनी आणलेलं आहे. अराउंड 70 टाईप्स ऑफ डिडक्शन्स आणि अलावन्सेस काढून घेतलेले आहेत. डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स हा कंपनी जो भरत होते तो काढून इंडिव्हिज्युअलवर त्यांनी भार टाकलेला आहे. ॲट द सेम टाईम जे इंडियन कंपनीज किंवा म्युच्युअल फंड जे डिव्हिडंड तुम्हाला देत होते तर त्याच्यावर पण जर हा डिव्हिडंड 5,000च्या वर असेल
तर तुम्हाला TDS त्या कंपनीला किंवा म्युच्युअल फंडला जबाबदारी दिलेली आहे की त्याच्यावर 10% TDS डिडक्ट करावा लागेल. रेसिडेन्सी रूल्स मी जो आत्ता सांगितला तो चेंजेस केलेला आहे. 182 दिवसाऐवजी 120 दिवस डिफाईन केलेला आहे. ज्या नॉन रेसिडेंट जे आहेत, ज्यांचं इन्कम 15 लाखाच्या वर आहे, त्यांनी जर बाकी कुठेही टॅक्स भरला नसेल तर इंडियामध्ये त्यांना टॅक्स भरावा लागेल. जे पतसंस्था आहेत त्या पतसंस्थेमध्ये जर तुमचे डिपॉझिट्स असतील आणि त्याच्यावरचं जर तुम्हाला व्याज 40,000 किंवा 50,000, सिनियर सिटीजनसाठी 50,000 ही लिमिट दिलेली आहे आणि ही पतसंस्था जर 50 कोटीच्या वर टर्नओव्हर त्यांचं असेल तर त्यांना TDSचं डिडक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. हे सगळे चेंजेस गव्हर्मेंटने केलेले आहेत आणि हे करण्यामागे गव्हर्मेंटचं एकच एम आहे की गव्हर्मेंट इज मूव्हिंग टुवर्ड्स डायरेक्ट टॅक्स कोड. DTC हा जो प्रकार आहे ज्यामध्ये सिम्प्लिफाईड व्हर्जन ते आणणार आहेत, पण ॲट द सेम टाईम प्रेझेंटली आपले 130 कोटी आपले पॉप्युलेशन्स आहे. नियर अबाउट म्हणजे हार्डली 10% पण टॅक्स भरत नाही आहे. गव्हर्मेंटला जास्तीत जास्त लोक टॅक्स ब्रॅकेटमध्ये घेऊन यायचं आहे आणि त्या अँगलने डेटाबेस रेडी करत आहेत. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्ही हे ट्रान्झॅक्शन लोकल लेवलला करत आहोत, आम्हाला कोणीही बघत नाही आहे. तुमचं पॅन, आधार हे जे डॉक्युमेंट्स तुम्ही सगळ्या ठिकाणी देता, हा सगळा डेटा गव्हर्मेंटकडे गेलेला आहे. काही संस्था आहेत, काही रजिस्ट्रेशन ऑफिस आहेत जिकडे ऑलरेडी गव्हर्मेंटने रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे की एक AIR फॉर्म असतो, ॲन्युअल इन्फॉर्मेशन रिपोर्ट, त्याद्वारे ह्या संस्थेनं इन्कम टॅक्स ऑफिसला काही डेटा द्यावा लागतो, तिकडून त्यांना इन्फॉर्मेशन जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी एकच तुम्हाला म्हणजे इंडिकेशन देतं की यू नीड टू प्लॅन युअर टॅक्स रादर दॅन टू इवॅड युअर टॅक्स. तर हे तुम्हाला करणं खूप गरजेचं होईल. माझ्या प्रिय मित्रांनो, औषध घ्यायला कोणाला आवडत नाही, पण औषध का घेतो? कारण आपल्याला आजारमुक्त राहावं लागते आणि आवडते. त्याप्रमाणे हे सगळं किचकट बाबी ऐकायला, समजून घ्यायला आवडत नाही, पण आपली आर्थिक बाजू मजबूत ठेवायची असेल, ज्याप्रमाणे शरीर मजबूत ठेवण्यासाठी औषध घ्यावं लागते, त्याप्रमाणे आर्थिक बाजू मजबूत ठेवण्यासाठी हे सगळं टॅक्स का आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. ह्या बाबतीमध्ये आणखीन काहीही अडचण तुम्हाला असेल तर निश्चितच तुम्ही आम्हाला कळवू शकता. त्या बाबतीत आमचे एक्सपर्ट्स आहेत, तुम्हाला ते मार्गदर्शन करू शकतील. प्रिय माझ्या मित्रांनो, सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा मी सौ मेबल रॉबर्ट लोबो यांचे खास कौतुक करतोय, आभार मानतोय, कारण त्यांनी विनंतीला मान देऊन अमूल्य वेळ दिला, अतिशय अमूल्य अशी माहिती आपल्याला दिली. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने त्यांचं आभार मानतोय. थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू. थँक्यू फादर.